Co-powered by Techno. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन होत आहे। छगन भुजबळ यांनी उभारलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं देखील लोकार्पण होत आहे। या कार्यक्रमाची एकीकडे तयारी सुरू आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महायुतीच्या वतीनं शहरात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, तर दुसरीकडे याच मुंबई नाका परिसरात लागलेलं आणखी एक बॅनर जे आहे ते सध्या चर्चेत आलेलं आहे। हे बॅनर लावलंय शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी। या बॅनरवर चक्क आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत असा आशय लिहिलेला आहे। महायुतीचे नेते एकीकडे नाशिकमध्ये दाखल होत असताना शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष त्यांचं सहर्ष स्वागत करतायत आणि एकूणच या बॅनरमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते सध्या चांगलेच बुचकळ्यात पडलेले आहेत। गजानन शेलारांना या बॅनरच्या निमित्तानं नेमकं काय सांगायचं आहे असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। राज्यभर एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं वातावरण चिघळलेलं असताना शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी थेट महायुतीच्या नेत्यांचं स्वागत करण्यामागे नेमकं काय गुपित दडलंय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजतीये। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।